एका डॉक्टरच्या शेजाऱ्याला दारूचे व्यसन असते. एक दिवस डॉक्टर त्याला समजावण्याच्या सुरात म्हणतो, दारूची नशा माणसाला हळूहळू मारून टाकते. शेजारी हसत हसत उत्तर देतो, डॉक्टर साहेब, मला कुठे मरण्याची घाई आहे. पप्पूची गर्लफ्रेंड, मी आज घाईघाईत पर्स घरीच विसरले. मला 2,000 रुपयाची गरज आहे. पप्पू, अगं, एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला टेन्शन घेते. हे घे 50 रुपये आणि घरी जाऊन पर्स घेऊन ये. मॅडम, बंटी, तू उभा राहा आणि मी जे विचारेन त्याचं पटापट उत्तर दे. बंटी, ठीक आहे मॅडम. मॅडम, आपला राष्ट्रीय पशु कोणता. बंटी, फटाफट. नंतर फटाफट बंटीची जी धुलाई झाली आहे. सदाभाऊ, डॉक्टर, चष्मा लावल्यानंतर मला वाचता येईल ना. डॉक्टर, हो नक्कीच. सदाभाऊ, ठीक आहे डॉक्टर. नाहीतर अशिक्षित माणसाचं जगणं पण काय जगणं असतं का. भीती. अण्णा आणि त्यांचे ज्येष्ठ मित्रमंडळ गप्पा मारत उभं होतं. अण्णा सांगत होते, मला आयुष्यभर भीती वाटत राहिली. पहिले पालकांची, मग शिक्षकांची, मग बॉसची, मग म्हातारपणाची, मग मृत्यूची. ऐकणाऱ्यांपैकी कोणीतरी म्हटलं, बायकोचा उल्लेख केला नाही तू. मेकॅनिक, मॅडम, इंजिनमध्ये ऑइल नाही आणि ब्रेकसुद्धा काम करत नाही आहेत. चिंगी, छोटे मोठे प्रॉब्लेम तर सुरूच राहतात. तू पहिले आरसा ठीक कर. शाळेचे स्नेहसंमेलन सुरू होते. माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांपैकी काही जणांची भाषणे झाल्यावर मुख्याध्यापक म्हणाले, सर्वांनी शाळेबद्दल छान सांगितले, पण कुणाला शाळेमध्ये एखादा कटू अनुभवही आला असेल तर त्याबद्दल निसंकोचपणे सांगावे. एक माजी विद्यार्थी उठून उभा राहिला. सगळे त्याच्याकडे बघायला लागले. तो म्हणाला, माझ्या बायकोशी माझी ओळख ह्याच शाळेत झाली. एक बाई नवरा हरवल्याची कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनमध्ये येते. बाई, माझा नवरा 1 आठवड्यापासून गायब आहे. पोलीस, त्यांची काही निशाणी. बाई, हा बंड्या 6 वर्षाचा आणि हा पप्या 4 वर्षाचा.